मागील व्हिडिओमध्ये आपण बीजसंस्काराबद्दल माहिती घेतली. ह्या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्कारबद्दल माहिती घेणार आहोत. गर्भसंस्कार म्हणजे काय? प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा राहिल्यापासून ते पुढचे 9 महिने जी काही ट्रीटमेंट केली जाते त्याला गर्भसंस्कार असं म्हणतात. तर ह्या गर्भसंस्कारमध्ये प्रत्येक महिन्यात पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत त्या महिन्यानुसार, पहिल्या महिन्यानुसार, दुसऱ्या महिन्यानुसार ही मेडिसिन चेंज होत जाते. उदाहरण द्यायचं हे झालं तर 4थ्या महिन्यामध्ये हृदयाची उत्पत्ती ही होत असते. तर ते हृदय चांगलं व्हावं या हिशोबाने जे काय आयुर्वेदिक मेडिसिन आहे तसे त्या मातेला दिले जातात. त्यानुसार ॲक्टिव्हिटी दिली जाते, त्यानुसार आहार दिला जातो आणि ही गर्भसंस्कार ट्रीटमेंट आपण त्यामध्ये करत असतो. दुसरा पार्ट म्हणजे षष्ठी बुद्धी. 6व्या महिन्यामध्ये बुद्धीची उत्पत्ती होत असते. ते बुद्धीची उत्पत्ती होत असताना त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावी या हिशोबाने जे काय मेडिकेशन आपण करतो हे गर्भसंस्कारचा एक पार्ट आहे. 3ही ट्रायमिस्टर, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर या तिन्ही ट्रायमिस्टरमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, आध्यात्मिक वाचन असं त्या मातेला दिलं जातं. हा पूर्ण जो पार्ट आहे याला गर्भसंस्कार असं म्हणतात.